नमस्कार मंडळी, माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये। मंडळी, गुरुपौर्णिमा हा प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यासाठी सर्वात मोठा आणि पावन दिवस असतो। स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म आणि गुरुमाऊली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण गुरुपौर्णिमेला घरात अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने गणेश पूजन आणि स्वामी पूजा कशी करावी, तसेच या दिवसाचे महत्त्व काय आणि विशेष सेवा कोणती करावी, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। मंडळी, स्वामी समर्थ महाराज हे विश्वाचे सर्वोच्च गुरु आहेत। गुरुमाऊली नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची आपण मनोभावे पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। तसेच बघा, स्वामींची कृपा झाल्यानंतर अडकलेली सर्व कामे मार्गी लागतात आणि स्वामींची दिव्य कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहते। मंडळी, गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। चला तर मग पाहूया की आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण पूजाविधी कशी करावी। तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ पिवळे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे। आता आपण पाहूया की गुरुपौर्णिमेला स्वामींची आपण घरच्या घरी पूजा कशी करावी। सर्वात पहिले एक पाट घ्या, त्यावर बघा पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र अंथरून घ्या। त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्या, कारण बघा, कोणतीही पूजा सुरू करण्याआधी आपण एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो। त्यानंतर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यात पूजा करताना गणपती बाप्पांची पूजा ही प्रथम केली जाते। म्हणून एका पाटावर अक्षतांची रास ठेवा, त्यानंतर त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा एक सुपारी स्थापित करा। हो, पण त्याआधी त्या सुपारीची किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीची अभिषेक नक्की करून घ्या। त्यानंतर बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा आणि लाल रंगाचे फूल अर्पण करा। त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्र जप करत आपल्याला अगरबत्ती आणि दिवा दाखवून बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना दाखवू शकता। बाप्पांच्या पूजेनंतर आता आपण मुख्य म्हणजे स्वामी महाराजांची पूजा करणार आहोत। आता त्यासाठी एका दुसऱ्या पाटावर किंवा त्याच पाटावर जे काही आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र अंथरले आहे, त्यावरच स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करायचा आहे। जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा चांदीच्या पादुका असतील, तर त्यावर कच्च्या दुधाने आणि नंतर शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर स्वच्छ कापडाने मूर्ती आपल्याला पुसून आसनावर ठेवायची आहे। त्यानंतर बघा, स्वामींना चंदनाचा टिळा लावायचा आहे। स्वामींना अत्यंत प्रिय असलेली पिवळ्या रंगाची फुले, त्यामध्ये तुम्ही झेंडूची फुले सुद्धा वाहू शकता किंवा पिवळ्या रंगाची शेवंतीची फुले तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता। पिवळ्या चाफ्याची फुले मिळाल्यास तीही तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता। त्यानंतर तुळशीची पाने आपल्याला आवर्जून स्वामींना अर्पण करायची आहेत। स्वामींच्या चरणी थोडेसे अत्तर सुद्धा या दिवशी आपल्याला लावायचे आहे। त्यानंतर तुम्हाला साजूक तुपाचा म्हणजेच गाईच्या तुपाचा दिवा आणि सुगंधी अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळायचा आहे। त्यानंतर स्वामींचा महानैवेद्य आपल्याला त्यांना अर्पण करायचा असतो। तर स्वामींना तुम्ही या दिवशी खडीसाखर, पेढे किंवा बेसनाचे लाडू नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकता। शक्य असल्यास पुरणपोळी किंवा बघा पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवून तुम्ही त्यावर तुळशीचे पान नक्की ठेवायचं आहे। आता पूजा झाल्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला आसनस्थ होऊन शांत मनाने ह्या काही सेवा आहेत तर त्या नक्की करायच्या आहेत। आता या सर्व सेवांमधील तुम्ही एक जरी सेवा केली तरी सुद्धा चालेल, पण शक्य असल्यास सर्व सेवा तुम्ही करू शकता। सगळ्यात पहिले कमीत कमी तुम्ही 11 किंवा 21 माळी श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा। त्यानंतर बघा, घरात सकारात्मकता वाढण्यासाठी 3 वेळा स्वामींचा तारक मंत्र नक्की म्हणा। या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृताच्या
पोथीचे वाचन जरूर करायचे आहे किंवा 1, 3 किंवा 7वा अध्याय तुम्हाला या दिवशी वाचणं अत्यंत फलदायी ठरणार आहे. बघा, त्यानंतर शेवटी अत्यंत भावपूर्ण वातावरणात स्वामींची आरती आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक स्वामी सेवेकराने गुरुपौर्णिमेला ही सोपी पूजा आणि सेवा नक्की करावी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतील. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या इतर स्वामी भक्तांसोबत ही माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.